चिकन बिर्याणी म्हटलं की सर्वांनाच खूप आवडते, पण करायचं म्हटलं की खूप कंटाळा येतो, कारण खूप किचकट वेळ जातो. त्यामुळे आपल्याला कंटाळा करायचा नाही आणि अशी छान गरमागरम चिकन बिर्याणी घरीच बनवायची आहे. तर खूप मस्त झाली आहे. पाहायची आहे ना रेसिपी, तर शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता नक्की पहा. तर खूप मस्त झालेली आहे आणि त्याच्यासोबत मस्त कांदा, लिंबू खायची मजाच वेगळी. तर चला पाहूया रेसिपी. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बनवणार आहेत चिकन बिर्याणी. तर इथे मी घेतलेला आहे पाव किलो चिकन. त्यानंतर मी घेतलेले आहेत बासमती तांदूळ, स्वच्छ धुवून घेतले आहेत. चिकन पण धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर घेतले आहेत खडे मसाले. तर खडे मसाल्यामध्ये लवंग, इलायची, काळी मिरी, चक्रीफूल, दालचिनी, तेजपत्ता, शाही जिरी. त्यानंतर घेतला आहे दही, गरम मसाला, काश्मीरी मिरची पावडर, मिरची आणि कोथिंबीरची बारीक पेस्ट. त्यानंतर घेतला आहे भरपूर असा कांदा. तर इथे मी मोठे 2 आकाराचे कांदे घेतले आहेत. लसूण अद्रकची पेस्ट, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेले टॅमॅटो, त्यानंतर लाल मिरची पावडर आणि थोडासा घरगुती गरम मसाला. त्यानंतर भरपूर चिरलेली बारीक कोथिंबीर हिरवी. त्यानंतर हळद. तर इथे चिकनमध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घालून घ्यायची आहे. त्यानंतर घालायची आहे आलं लसणची पेस्ट. त्यानंतर घालायची आहे आपल्याला घरगुती मिरची पावडर. त्यानंतर गरम मसाला. त्यानंतर चिमूटभर हळद. त्यानंतर चवीनुसार मीठ. त्यानंतर घालायचं आहे आपल्याला दही. तर इथे सर्व मसाले आपले टाकून झालेले आहेत. आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मॅरिनेट करायला ठेवायचं आहे 1 तासासाठी. तर इथे पाहू शकता सर्व मसाले आपले छान मिक्स झालेले आहेत. आता आपल्याला हे बाजूला झाकून ठेवायचं आहे 1 तास. तर इथे मी एका साईडला पाणी गरम करायला ठेवलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत आपले. त्यानंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि छान आपल्याला पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. त्यानंतरच आपल्याला तांदूळ घालायचे आहेत. तर झाकण ठेवलं की लवकर उकळी येईल. त्यानंतर आपल्याला तांदूळ शिजवायचा आहे. तर इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे. त्यानंतर मी तांदूळ घालून घेतले. तर तांदूळ छान हलवून घ्यायचे आहेत आपल्याला. तर इथे कढई ठेवली आहे एका बाजूला. त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तर आपलं तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण कांदा घालून घेऊ. तर कांदा इथं आपल्याला छान लाल भाजून घ्यायचा आहे. तर इथे आपल्याला भात 70% शिजवून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे. तर इथे आपला भात 70% शिजलेला आहे. आता आपण पाणी काढून घेऊ. तर इथे कांदा आपला छान लाल परतून झालेला आहे. तर आता आपण घालून घेऊ बारीक चिरलेला टोमॅटो. तर इथे आपला कांदा टोमॅटो छान शिजला आहे. आता आपण याच्यामध्ये चिकन घालून घेऊ. तर इथे आपलं चिकन घालून छान मसाले मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपल्याला झाकून ठेवायचं आहे मीडियम गॅसवरती. तर इथे आपल्याला पाण्याचा वापर जास्त करायचा नाही आहे, कारण चिकनला आपल्या पाणी सुटलेलं असतं. तर आपल्याला छान मीडियम गॅसवरती हे 15 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. चिकन छान शिजलं जाईल. तर इथे पाहू शकता आपला भात खूप सुका झालेला आहे. तर इथे 15 मिनिटं झालेली आहेत. त्यानंतर आपल्याला घालायची आहे हिरवी कोथिंबीर. तर छान आपल्याला कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आहे.
त्यानंतर आपल्याला घालायचा आहे आपला भात. पाहू शकता खूप छान भात झालेला आहे, पाणी काढून घेतलेलं आहे याच्यातलं. तर इथे तांदूळ आपल्याला छान सेट करून घ्यायचा आहे आणि 15 मिनिटं छान झाकून ठेवायचं आहे. तर इथे आपले झालेले आहेत 15 मिनिटं. तर वाफ काढून घेतली आहे आपण छान. तर चमचा आपल्याला एका साईडनी घालायचा आहे, कारण आपलं चिकन खूप गिचगिच व्हायला नको. तर तयार झालेली आहे आपली मस्त गरमागरम चिकन बिर्याणी. खूप छान झाली आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. एवढे म्हणजे बाहेर पैसे घालून घेण्यापेक्षा, आणि चिकन कसं असतं काय आपल्याला भीती वाटते कधी कधी खायला, त्यामुळे घरी करायला काही हरकत नाही आणि खूप छान झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडली असेल जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आहात सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशा छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. तर वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप सारे आभारी आहे. तर धन्यवाद.